तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण या ठिकाणी ठाणे व नागपूर या दोन्हीही महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही या भरतीसाठी फॉर्म भरलेला असेल विद्यार्थ्यांनो तर 570 पेजेसचे PDF आपल्या सर्वांसाठी तयार केलेले आहे। ही PDF तुम्हाला घेणे अत्यंत गरजेचे यासाठी आहे कारण जर कल्याण डोंबिवली जी रिसेंटली महानगरपालिका एग्जाम झालेली आहे त्या एग्जाम मधील प्रत्येक शिफ्ट मध्ये आपल्या या PDF मधील विद्यार्थ्यांनो 5, 10, 15, 20, 25 आणि 30 प्रश्नापर्यंत देखील आलेले आहेत। आता इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे। हे PDF तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर तुम्हाला ते 300 350 ला पडणार आहे। तर इच्छुक असाल तर नक्कीच व्हॉट्सअप करायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। प्रश्नात विचारलेलं महानगरपालिकेला संविधानिक जो दर्जा आहे तो कोणत्या दिवशीपासून किंवा वर्षापासून प्राप्त झालेला आहे ते विचारलेलं आहे। संविधानिक दर्जा 1 जून 1994, 1993, 1991 किंवा 1990। 1 जून 1993 या वर्षीय दिवसापासून महानगरपालिकेला संविधानिक जो दर्जा आहे तो प्राप्त झालेला आहे। प्रश्न दुसरा पाहूया। झेलम नदीवर पुढीलपैकी कोणते सरोवर स्थित आहे विचारलेलं। नदी लक्षात घ्या, नदी आहे या ठिकाणी झेलम नावाची। कोलेरू, लोणार, उलर किंवा वरीलपैकी नाही। तर उलर नावाचे जे सरोवर आहे ते झेलम नदीवर स्थित असलेले लक्षात घ्यायचे आहे। प्रश्न तिसरा पाहूया। तर विचारले की महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे, जो की संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो। नांदेड, भंडारा, जालना किंवा सांगली। तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य राहील विद्यार्थ्यांनो 1 नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचा जिल्हा असे म्हणतात। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी चौथा, जो की आहे खालीलपैकी कोणाकोणाचा जो कार्यकाळ आहे तो विचारलेले की राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंतच असतो। कोण आहेत असे? तर ऑप्शन्स मध्ये दिलेले महान्यायवादी, मंत्रिमंडळ, राज्यपाल किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील, म्हणजेच राज्यपाल, मंत्रिमंडळ, महान्यायवादी या सर्वांचा जो कार्यकाल आहे तो राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंतच असतो हे कळते। प्रश्न 5वा पाहूया। संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ पुढीलपैकी कोणते आहे? सोपा प्रश्न आहे, उत्तर येत असेल तुम्हाला। संत लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराजांचे विचारलेले मोजरी, पैठण, आळंदी किंवा पंढरपूर। ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनो योग्य आहे 3, म्हणजेच आळंदी या ठिकाणी असलेले ओळखते समजते। प्रश्न 6वा पाहूया। विचारलेले की 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी समाविष्ट झालेले आहे? त्याच्यापूर्वी कमी होते। 11वे म्हणजे 10 होते। 11वे मूलभूत कर्तव्य 2002, 2001, 2003 किंवा 4। ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 1, 2002 या वर्षी 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले। प्रश्न 7वा। संविधानाचा मसुदा एकूण किती दिवसामध्ये तयार झालेला होता किंवा बनलेला होता ते विचारलेलं आहे। मसुदा संविधानाचा 142 दिवस, 241, 141 किंवा 144। तर ऑप्शन्स मध्ये 3, म्हणजेच किती 141 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संविधानाचा जो मसुदा आहे तो तयार झालेला लक्षात येतो। कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न पुढचा। 1 मिनिट। ओके, प्रश्न 8वा पाहूया। प्रश्नात विचारलेले की कळसुबाईचे शिखर जे आहे महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे? 2 जिल्ह्याच्या सीमेवर कळसुबाईचे शिखर स्थित आहे। अहमदनगर किंवा अहिल्यानगर व नाशिक, अहिल्यानगर व पुणे वरीलपैकी नाही किंवा अहिल्यानगर किंवा हिंगोली। अहिल्यानगर व नाशिक या जिल्ह्याच्या सीमेवर कोणते कळसुबाईचे शिखर स्थित आहे? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट देखील म्हणून ओळखले जात असते। तर विचारलेले की उल्कापातकापासून निर्माण झालेले एकमेव सरोवर पुढीलपैकी कोणते आहे, जे की उल्कापातकापासून निर्माण झालेले आहे? चिल्का सरोवर, लोणार सरोवर, दल सरोवर किंवा सांबर सरोवर। ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर काय 2, म्हणजेच लोणार सरोवर विद्यार्थ्यांनो हे उल्कापातकापासून उल्कपिंड म्हणजे पडल्या कारणास्तव जे आहे निर्माण झालेली आहे। कोणत्या जिल्ह्यात आहे? तो जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। सुमारे 50,000 वर्षापूर्वी उल्कापिंड पडलेला होता आणि हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा।
जो की आहे 10व्या क्रमांकाचा. तर जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर पुढीलपैकी कोणता जो आयोग आहे तो नेमण्यात आलेला होता ते विचारलेलं. जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. तर हंटर आयोग नेमण्यात आलेला होता का, नीती आयोग, योजना आयोग किंवा वरीलपैकी नाही? तर हंटर आयोग हा जो आयोग आहे तो जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर नेमण्यात आलेला होता. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 11वा. केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये पुढीलपैकी कोणामार्फत म्हणण्यात आलेले होते? कशामध्ये? केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये. राष्ट्रीय काँग्रेस, सायमन कमिशन, आत्मीय सभा किंवा अभिनव भारत संघटना. तर सायमन कमिशनचे असे म्हणणे होते की केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये. प्रश्न कव्हर करूया या ठिकाणी 12वा. लोकसभेचा सभापती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते हे विचारलेलं आहे. लोकसभेचा सभापती या पदासाठी 20 वर्ष, 25 वर्ष, 30 किंवा 35. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 योग्य राहील. कमीत कमी 25 वर्ष ज्याही व्यक्तीचे पूर्ण झालेले आहेत तो व्यक्ती विद्यार्थ्यांना लोकसभेचा सभापती या पदावर येऊ शकतो. ठीक आहे. तर विचारलेलं आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये की पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? स्पेशली 3ऱ्या क्रमांकाचे. ठीक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले विद्यार्थ्यांना आपल्यासमोर आंध्र प्रदेश, आसाम, कर्नाटक किंवा महाराष्ट्र. ऑप्शन्समध्ये 4 म्हणजेच महाराष्ट्र हे राज्य 3ऱ्या क्रमांकाचे या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे आहे. पहिल्या क्रमांकाचे कोण आहे विद्यार्थ्यांनो? तर ते राज्य आहे राजस्थान. राजस्थान हे राज्य पहिल्या क्रमांकाचे आहे. दुसऱ्या क्रमांकाचे आंध्र प्रदेश आहे. तिसरे महाराष्ट्र आणि चौथे या ठिकाणी पश्चिम बंगाल हे आहे. लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. तर प्रश्न 14वा असा दिसून येतो की खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जाता असते? जैविक खत या नावाने कोणत्या वनस्पतीचा वापर केला जातो? तुळस, आजोला, पळस किंवा या ठिकाणी क्रुंज. तर ऑप्शन्समध्ये आजोला ही जी वनस्पती आहे जैविक खत म्हणून वापरण्यात येणारी एक वनस्पती असलेली लक्षात येते. पाहूया प्रश्न या ठिकाणी 15व्या क्रमांकाचा. तर विचारलेलं की खालीलपैकी कोणत्या एका पदार्थावर चुंबकीय परिणाम दिसत नाही ते विचारलेलं. चुंबकीय परिणाम कशावर दिसत नाही? ऑप्शन्समध्ये असलेल्या निकेल, लोह, कोबाल्ट किंवा रबर. तर रबर या घटकावर चुंबकाचा परिणाम कोणताही दिसत नाही हे कळते. प्रश्न कव्हर करूया 16वा. वर फेकलेली कोणतीही वस्तू जर असेल तर ती खाली येताना त्याची जी गती आहे ती कशामुळे वाढते ते विचारलेलं. कोणतीही वर फेकलेली वस्तू असो, गुरुत्वाकर्षण कारणास्तव, जमीन खाली असण्या कारणास्तव, वस्तूच्या वजनाच्या वर डिपेंड असते का किंवा वरीलपैकी नाही? तर वर फेकलेल्या वस्तूची गती गुरुत्वाकर्षण पृथ्वीचे जे आहे त्या कारणास्तव खाली येताना वाढते. तर प्रश्न 17वा. महाराष्ट्राच्या पठारी विभागांमध्ये कोणती माती आहे ते विचारलेलं आहे. पठारी विभागामध्ये विचारलेलं आहे की कोणती माती आहे? गाळाची, जांभी, काळी किंवा तांबडी. तर या ठिकाणी काळी मृदा जी आहे किंवा काळी माती जी आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पठारी प्रदेशामध्ये असलेली लक्षात येते. तर कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न 18वा. मौर्य वंशाचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत? तुम्हाला प्रश्न वाचला की आणि पर्याय वाचला की तुम्हाला उत्तर कळत असेल. मौर्य वंशाचे संस्थापक विचारलेले श्रीगुप्त, चंद्रगुप्त मौर्य, भूमी किंवा दयानंद मोरे. तर चंद्रगुप्त मौर्य यांनी जे आहे मौर्य वंशाचे संस्थापक होते हे आपल्याला कळते. प्रश्न 19वा पाहूया. विचारलेले की संविधानाच्या पहिल्या पानावर कशाचे चित्र आहे? पहिल्या पानावर स्पेशली सांगायचं की कशाचे? लाल किल्ल्याचे आहे का, महात्मा गांधी यांचे आहेत का, ताजमहाल किंवा अशोक स्तंभ. ऑप्शन्समध्ये 4. अशोक स्तंभाचे जे चित्र आहे संविधानाच्या पहिल्या पानावर छापण्यात आलेले आहे. प्रश्न 20वा पाहूया. महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य स्थित आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये विचारलेलं ऑप्शन्समध्ये दिलेले तामिनी, अनेर, यावल, टिपेश्वर. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य राहील आपल्यासमोर 3. यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये असलेले दिसते. प्रश्न या ठिकाणी 21वा. प्रत्येक व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी विचारलेले की दररोज किती ग्लास पाणी प्यावे लागत असते, गरजेचे असते निरोगी राहण्यासाठी? 10 ग्लास, 8, 9 किंवा 5. तर 5 ग्लास मिनिमम विद्यार्थ्यांनो प्रत्येक व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये प्यावे लागते किंवा गरजेचे असते. सर्वात जास्त अविश्वास जो प्रस्ताव आहे तो कोणत्या पंतप्रधानाविरोधी मांडण्यात आलेले होते?
सर्वात जास्त अविश्वासाचा प्रस्ताव ऑप्शन्समध्ये दिलेले आहे अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, पंडित नेहरू किंवा वरीलपैकी नाही. तर इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध सर्वात जास्त अविश्वास ठराव जे आहे ते मांडण्यात आलेले होते. प्रश्न कव्हर करूया 23वा. खालीलपैकी कोणती वनस्पती युरेनियम व आर्सेनिक शोषून घेणारी आहे? युरेनियम तसेच आर्सेनिक शोषून घेणारी. ऑप्शन्समध्ये आहे कडुलिंब, तुळस, सूर्यफूल किंवा सोयाबीन. ऑप्शन्समध्ये योग्य राहील या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच सूर्यफूल ही वनस्पती या ठिकाणी युरेनियम तसेच आर्सेनिक शोषून घेत असते. प्रश्न कव्हर करूया या ठिकाणी 24वा. मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे एकमात्र जीवनसत्व म्हणजेच काय की हे जीवनसत्व विद्यार्थ्यांनो 3 ते 4 महिन्यापेक्षा जास्त शरीरामध्ये साठवले जाऊ शकत नाही जर आपण त्या संबंधित म्हणजे ज्या पदार्थापासून किंवा फ्रूटपासून ते जीवनसत्व मिळते ते न खाल्यास. तर जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, क किंवा जीवनसत्व सी. जीवनसत्व सी हे विद्यार्थ्यांनो एकमात्र जीवनसत्व असे आहे जे की शरीरामध्ये साठवले जाऊ शकत नाही. पाहूया या ठिकाणी पुढचा प्रश्न. तर विचारलेले की बास्केटबॉल या खेळाचा जो उगम आहे जगातील कोणत्या देशात झालेला सांगायचा आहे. बास्केटबॉल या खेळाचा उगम ऑप्शन्समध्ये दिलेले इंग्लंड, भूतान, अमेरिका किंवा इराण. ऑप्शन्समध्ये योग्य राहील आपल्यासमोर 3. अमेरिका या देशामध्ये जे आहे बास्केटबॉल या खेळाचा उगम झालेला. कव्हर करूया 26वा. तर प्रश्न असा दिसून येतो की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे जे प्रमुख असतात ते कोण असतात? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे पंतप्रधान असतात का, भारताचे राष्ट्रपती, मुख्यमंत्री राज्याचे किंवा राज्यपाल? तर पंतप्रधान हे जे आहे भारताचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख व्यक्ती असतात हे कळते. प्रश्न 27वा पाहूया. पंचायत समितीचे सचिव कोण असतात ते विचारलेलं. पंचायत समितीचे सचिव कोण असतात? ऑप्शन्समध्ये दिलेले गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी, तलाठी किंवा पीठासीन अधिकारी. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य राहील म्हणजेच 1 गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सचिव असतात. प्रश्न 28वा. वेळणेश्वर मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? मंदिराचं नाव लक्षात घ्या फक्त. वेळणेश्वर मंदिर आहे. कळमनुरी, अर्धापूर, चिपळूण किंवा वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो योग्य राहील आपल्यासमोर 3 म्हणजे चिपळूण या ठिकाणी जे आहे तालुक्यामध्ये जे आहे वेळणेश्वर मंदिर स्थित आहे. प्रश्न 29वा. भारतीय इतिहासातील पहिले दलित राष्ट्रपती कोण राहिलेले विचारलेलं. पहिले दलित राष्ट्रपती आर नारायण, के आर नारायण, एम नारायण किंवा या ठिकाणी व्ही आर नारायण. तर के आर नारायण यांनी भारतीय इतिहासातील पहिले दलित राष्ट्रपती ठरलेले आहेत. प्रश्न कव्हर करूया 30वा. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर कोणाकोणाचा प्रभाव पडलेला होता विचारलेलं. कोणावर? विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर. जॉन मिल, हर्बर्ट स्पेन्सर, मॅक्स म्युलर किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्समध्ये योग्य राहील आपल्यासमोर 4 मॅक्स म्युलर, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन मिल या सर्वांचा जो प्रभाव आहे विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर पडलेला होता. आता पुन्हा एकदा रिमाइंडर आहे अतिशय महत्त्वाचे. ठाणे व नागपूर या दोन्हीही महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले आपण 570 पेजेसचे PDF तयार केलेले आहे. हे PDF तुम्हाला घेणे अतिशय गरजेचे आहे जर तुम्ही विद्यार्थ्यांनी या दोन्हीही भरतीची तयारी करत असाल, फॉर्म भरलेला असेल. कारण काय आहे घेणे गरजेचं कशासाठी आहे? कल्याण डोंबिवली जी रिसेंटली एक्झाम महानगरपालिका पार पडलेली आहे ज्या प्रत्येक शिफ्टमध्ये 10, 15, 20, 25, 30 असे एवढे प्रश्न आपल्या PDF मधील आलेले आहे. इच्छुक असाल या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. हा सुपर क्लास पाहून जर घेत असाल 250 मध्ये मिळत आहे, नाही तर तुम्हाला ते विद्यार्थ्यांना 300ला पडणार आहे. तर ही संधी तुम्ही मिस नाही करायची आहे, लगेचच्या लगेच घेऊन जायचं आहे. घेण्यासाठी आपल्याला या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे काय, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले तर लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणताच शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला सर्वप्रथम मिळून जाईल. तर लगेच करून घ्या आणि एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला नक्कीच दाखवायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.